बेळगाव पोलिसांची धडाक्याची मोहीम सुरू आहे. हेल्मेट घातलंच पाहिजेत. आज वेगा हेल्मेट्स हा ब्रँड ग्लोबल ब्रँड बनलेला आहे. फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली द हेल्मेट मॅन्डेटरी तो किती स्टुपिड माणूस असतो तो त्याच्या मागे बसलेला असतो. हा इंडियामध्ये प्रायोरिटी कधीच नव्हता. मिस्टर इंद्रजीत सिंग म्हणून होते, इज नो मोर. स्लो ग्रोईंग मार्केट होता, असं काय फार काय मोठं मार्केट हेल्मेट. वेगाच्या ह्याच्यामध्ये ते एवढ्या स्पीडनी मारतात की त्यांचं गाडीवरचं कंट्रोल सुटून जाऊन कुठंतरी आदळतात. त्यामुळे थोडं बहुत फंड्स ₹1,00,000-2,00,000 इकडनं तिकडनं ॲडजस्ट करून काही मित्राकडनं काही फॅमिलीज बनणार. वेगा हेल्मेट्स हे नाव घेतलं की तुमच्या समोर डोळ्यासमोर येतात ती रंगीबेरंगी रंगाची वेगवेगळ्या प्रकारची हेल्मेट्स. आज वेगा हेल्मेट्स हा ब्रँड ग्लोबल ब्रँड बनलेला आहे. जवळजवळ 58 पेक्षा जास्त देशांमध्ये वेगा हेल्मेट्स एक्सपोर्ट केली जाते. सुरुवातीला अत्यंत छोट्या प्रमाणावर सुरुवात झालेल्या वेगा हेल्मेट्सनी आज जगभर आपला प्रेझेन्स दाखवलेला आहे. आणखीन त्यांचं जे काही इनोव्हेशन्स आहेत किंवा त्यांच्या ज्या काही वेगळ्या प्रकारच्या हेल्मेट्स आहेत आणि परत सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी जी काही स्टँडर्ड्स आपली निर्माण केलेली आहेत याच्यामुळे जगभरातून वेगा हेल्मेट्सला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. वेगा बरोबरच त्यांनी आता ॲक्सर हा देखील एक आपला वेगळा ब्रँड तयार केलेला आहे आणि तो देखील मार्केटमध्ये आणलेला आहे. दिलीप चांडक हे वेगा हेल्मेट्सचे संस्थापक. त्यांची आता दुसरी पिढी देखील या वेगा हेल्मेट्सच्या व्यवसायामध्ये आलेली आहे. आणखीन जगभरामधली हेल्मेट्सच्या बाजारपेठेमध्ये जी काही आव्हानं आहेत किंवा नवनवीन तंत्रज्ञान जे यायला लागलंय त्याचा स्वीकार करून वेगा हेल्मेट्सची जी घौडदौड आहे ती पुढच्या काळातही तशीच चालू ठेवण्याच्या दृष्टीने त्यांची पुढची पिढी कार्यरत आहे. तर अतिशय छोट्या गुंतवणुकीतून आज कोट्यवधीचा व्यवहार करून संपूर्ण जगभर बेळगाव मधल्या वेगा हेल्मेट्सचा ब्रँड हा एस्टॅब्लिश केलेला आहे. आज आपल्यासोबत वेगा हेल्मेट्सचे संस्थापक दिलीप चांडक आहेत. त्यांच्याकडून आपण त्यांच्या आजवरच्या प्रवासाची आणि सुरुवातीला अगदी छोट्या प्रमाणावर सुरुवात केलेल्या या व्यवसायातून आज जगभर त्यांनी आपलं प्रेझेन्स निर्माण केलेलं आहे. वेगवेगळ्या देशात ते आपल्या हेल्मेट्सचा एक्सपोर्ट करत आहेत. हा त्यांचा प्रवास कसा राहिला, त्यांचे संघर्ष, त्यांना कशा कशा गोष्टीचा करावा लागला, त्यांना तांत्रिक अडचणी काय आल्या, त्यांना कशा पद्धतीने त्यांच्या मित्रांनी किंवा आणि कोणी उद्योगामधले असतील त्यांनी मदत केले, नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित करून लोकांच्या पर्यंत पोहोचवणं, आणखीन कायम वेगा हे हेल्मेट लोकांनी घ्यायला पाहिजे यासाठी त्यांनी काय काय उपाययोजना केल्या, या साऱ्याचा आजवरचा त्यांच्या प्रवासाबद्दल आपण दिलीप चांडक यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार दिलीपजी. नमस्ते. द कॅज्युअल बेलगाम या आमच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. आपला चांडक कुटुंबियांचा तसा व्यवसाय जर बघितला तर पारंपरिक व्यवसाय साड्यांचा व्यवसाय. तर साड्यांचा व्यवसाय सोडून आपण या हेल्मेटच्या बिझनेसकडे कसं काय वळलात? आमचं फॅमिली बिझनेस तर टेक्सटाईलच आहे आणि वडील आजोबा हे सगळेजण टेक्सटाईल बिझनेस काका वगैरे मिळूनच करत होते. अराउंड लेट 70s आणि अर्ली 80s मध्ये बिझनेस काय तसं फार असं तेवढे काही लॉसेस वगैरे थोडे झाल्यामुळे तो बिझनेस डिस्टर्ब होता. आणि टेक्सटाईल बिझनेस हा कॅपिटल इंटेन्सिव्ह असल्यामुळे त्याच्यात आम्हाला असं वाटलं की आम्ही भयंकर यंग होतो तेवढा, मोर ऑर लेस आय वॉज लाईक 25-26 इयर्स. आम्ही नवीन बिझनेसमध्ये असताना हे लक्षात आलं की या बिझनेसमध्ये जर आपल्याला ग्रो करायचं असेल तर जी कॅपिटल लागणार आहे ती कॅपिटल आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे होते. प्लस आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे वडील आम्ही चौघं भाऊ होतो आहे, म्हणजे तर त्या चौघा भावांसाठी तर तेवढं काय स्कोप नव्हता त्या बिझनेसमध्ये. तर काहीतरी नवीन वेगळं करायचं म्हणून एक गॅस अप्लायन्सेसचा पहिला बिझनेस स्टार्ट केला. पण त्याच्यात पण हेच लक्षात आलं की थोडी इन्कम व्हायची म्हणजे पण खर्च होऊन तिथंच राहायचा. आणि काय तर अजून नवीन एक भाऊ चौघं असल्यामुळे काय तर आपल्याला ॲटलिस्ट 1 or 2 डिफरंट ऑप्शन्स पाहिजे म्हणून विचार करत असताना 1989 मध्ये हेल्मेट मॅन्डेटरी केलं होतं गव्हर्नमेंटनी की ते एव्हरीबडी हॅज टू वेअर हेल्मेट्स. तर आम्ही त्यावेळेला बेळगावला
एकानिक आणखी म्हणजे बेळगावलाचीच कंपनी होती वेगा. दे हॅड ऑलरेडी वर्क फॉर 10 years. सो त्यांना असं वाटलं की बाबा आपण फ्रँचाईज करू टेक्नॉलॉजी आणि एक्सपॅन्ड करू. तो वी वर वन ऑफ द फर्स्ट फ्रँचायझी ऑफ वेगा हेल्मेट्स. बट फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली द हेल्मेट मॅन्डेटरी झालं नाही. तर आम्ही नसताना एक्झिस्टिंग मार्केट ऑलरेडी कमी होता. त्यात वेगा ऑलरेडी क्रिएटेड वन मोर कॉम्पिटिटर दॅट इज वी वर देअर and there was no much scope दोघांसाठी. But Vega were always making a very good quality helmet with very stylish helmet. So then we had an arrangement that okay, we will do open face and they'll do full face helmets. So that in one brand there is no competition and we can work together also. But that was not sustainable and then they offered us to take over the company. Only one person can run. So with very limited finance or anything, I was 27, being elder brother and the youngest brother, and those days he was like 19 years. So we all discussed and we said, there is a potential in the industry. Future made, maybe there is a problem now, but future there will be a time where these helmets will be made mandatory. Even if mandatory, people will start having safety products. म्हणून होणारच आणि people will become as the time goes, people will be responsible. Of course, that was not the time where people were responsible. Safety हा इंडियामध्ये प्रायोरिटी कधीच नव्हता. खरं आजही हे नाही सांगू शकतो की आपण 100% सेफ्टीची जागृत आहे. पण लार्जर बेस मध्ये people are aware of safety, they are aware of the children's safety and all. So in those days, then it was little struggle time. पण आम्ही ती कंपनी टेक ओव्हर केली 91 ला and slowly we started growing. Technology point of view, we were good compared in India, but वन ऑर टू एक्झिबिशन्स विथ 1993 ला वगैरे आम्ही एक्सपोर्ट ऑर्डर करायला बघितलं त्यावेळेला तर आमची वी हॅड अ लॉंग वे टू गो इन क्वालिटी ऑल्सो. बट वेन वी स्टार्टेड डुईंग एज अ क्वालिटी प्रोडक्ट वी ऑलवेज एम्फसाइज दॅट वी शुड फोकस ऑन टू इम्पॉर्टंट थिंग्स. वन, इंडिया इज गोइंग टू बी अ यंगस्टर्स मार्केट इन टाइम टू कम. सो फॅशन अँड स्टाईल वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. Just a product of safety will not matter, but being a helmet as a safety product, that safety comes by default and that compromise nahi व्हायला पाहिजे. In case of something mishap happens, then your brand gets affected. And third point was we were focusing to create a brand. So all those things that were to create a brand was required. इस कस्टमर्स कॉन्फिडन्स गेन व्हायला तुम्हाला क्वालिटी द्यायला पाहिजे, एफोर्डेबल प्राइस द्यायला पाहिजे, कस्टमर्स और डीलर्सची रिलेशन चांगले पाहिजे. हे जे छोटे छोटेच इन्ग्रेडियंट्स असं काय मी काय फार मोठं काय असं काय डिफरंट नाही आहे. बट पीपल इम्प्लिमेंट करत नसतात की का मला माहिती नाही. वी इम्प्लिमेंटेड अँड दॅट हॅज गिव्हन अ व्हेरी गुड ॲडव्हान्टेज टू अस. पीपल लव डुईंग बिझनेस विथ अस. वी टूक केअर ऑफ देम. आमचे डीलर्स ना मार्जिनपेक्षा आमच्याशी काम करायची ही त्यांच्यामध्ये भावना होती आणि तो आम्हाला एक ॲडव्हान्टेज झाला की आमचे रिलेशन्स. सो बाय नेचर ऑफ ऑल द फॅमिली मेंबर्स वी वर गुड इन PR, टेकिंग केअर ऑफ पीपल अँड वी आर टॉकेटिव्ह. सो आम्हाला एक दुसऱ्यांची आयडियाज आणि एक्सचेंज आयडियाज मध्ये वी वर लर्निंग आणि तिथून आमची सुरुवात झाली. मगाशी तुम्ही बोलताना सुरुवातीला उल्लेख केला की वेगा हेल्मेट फॅक्टरी ऑलरेडी बेलगाव मध्ये सुरू झालेली होती. तर ती कोण सुरू केलेली होती? म्हणजे वन मिस्टर इंद्रजीत सिंग म्हणून होते. हा, इज नो मोर ॲज वी आर टॉकिंग. टुडे और yesterday was his death anniversary also. Okay. 5 years. ओके. कोरोना टाइम मध्ये ते राहिले नाही. टेक्निकली व्हेरी साऊंड पर्सन, बट बिझनेस
growing. He was very happy when he saw the company in his lifetime growing. He used to always tell, आम्हाला सांगायचं की बाबा मी ही जर्नी इथपर्यंत घेऊन जाऊ शकलो नसतो आणि आज मला फार खुशी आहे की कंपनीला तुम्ही इथपर्यंत घेऊन आला. तो त्याचे ॲटिट्यूड चांगलाच होता आमच्या प्रती. म्हणजे इंद्रजित सिंगनीच तुम्हाला सगळं टेक्निकल हे ते सगळं टू स्टार्ट विथ नॉलेज दिले ते सुरुवातीच्या काळामध्ये. सुरुवातीच्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा हे हेल्मेटचा बिझनेस सुरू केला तेव्हा तुम्हाला काय कुठल्या कुठल्या पद्धतीच्या अडचणींना तोंड द्यायला लागलं? म्हणजे रॉ मटेरियल असेल, टेक्नॉलॉजी असेल, स्किल्ड वर्कर्स असतील, फायनान्स असेल, जागेची अवेलेबिलिटी असेल, प्रोडक्शन असेल, कशा पद्धतीच्या अडचणींना तोंड देऊन तुम्ही पुढे गेला? आता जे काय तुम्ही बोला ते सगळीच अडचण होती. का म्हणजे बेळगाव हे हायड्रॉलिक आणि टेक्सटाईल साठी त्याची इकोसिस्टम होती. हेल्मेट साठी झिरो इकोसिस्टम, एकच फॅक्टरी. सेकंड, फार कमी क्वांटिटी बनवत होतो आम्ही. त्यावेळेला 20-25-30 हेल्मेट पर डे बनवायची कंपनी. तर त्या 30च्या हिशोबाने वी वर नॉट बीन एबल टू तुम्ही एवढं प्रॉफिट करत नाही की तुम्हाला नेक्स्ट जम्प मिळेल. तर तो एक मोठा प्रॉब्लेम होता की फायनान्स शेवटी तुम्ही तेवढं बिझनेस करून परत तुम्ही तिथंच राहताय. रॉ मटेरियल्स आणायचं म्हणजे कोणी बेंगलोर येणार, कुठून अहमदाबाद येणार, कधी दिल्लीहून मागवायचं. ते लॉजिस्टिक्स मध्ये प्रोडक्शन लॉस करत होतो. बेंगलोरला पासून पण यायचे मटेरियल, रॉ मटेरियल्स. पण बेळगाव ॲज सच काही प्रोड्यूस करत नव्हतं. सो देवर ऑल काइंड्स ऑफ प्रॉब्लेम. वी वर नॉट दॅट एक्सपोर्ट टू टेक्नॉलॉजी की वर्ल्ड मध्ये काय चालू होतं ऍट दॅट टाइम. म्हणजे तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये इंद्रजित सिंग त्यांच्याकडून जी टेक्नॉलॉजी मिळाली तोच बेस धरून तुम्ही तुमच्या हेल्मेटच्या बिझनेसला सुरुवात केली. Basically that was whatever we were making was good only, but that was not good enough to take bigger jumps or anything, whether it's financial or ecosystem or raw materials. Daily तुमचे overheads मीट करून सगळं त्या क्वांटिटीला मॅच व्हायचं नाही. बिझनेस आता वेगा हेल्मेटचा बिझनेस सुरू करताना तुमच्या हातामध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट तुम्ही किती आणि काय कशा पद्धतीने केला आणि किती जणांचा तुमचा सुरुवातीला स्टाफ होता? अगदी म्हणजे तुमचा स्ट्रगलचा पिरियड आपण ज्याला म्हणतो त्या काळात. आमच्याकडे फायनान्स पण काय फायनान्स नव्हताच. ओके. प्रॅक्टिकली म्हणजे भरपूर पैसे आहेत आणखीन आपण त्याच्यामध्ये काहीतरी करूया असं नव्हतं. नाही. ज्यावेळेला आम्ही फ्रँचायझी घेतली त्यावेळेला थोडं बहुत फंड्स ₹1,00,000-2,00,000 इकडनं तिकडनं ऍडजस्ट करून काही मित्रांकडनं काही फॅमिलीज मधनं तिथून आम्ही स्टार्ट केलं होतं. आणि थोडं लोन घेतलं होतं बँकेकडनं ₹5-1 लाख. आणि तेही सुद्धा म्हणजे अडचणीतच आले बिकॉज टिल 93 वी वॉज स्ट्रगलिंग. त्यामध्ये आम्ही ही कंपनी पण टेक ओव्हर केली. सो लॉट ऑफ थिंग्स आर डन व्हेरी डिफरंटली. त्याला काय असं बुक्स मध्ये काय लिहिलेलं नसतं. त्यावेळेला तुम्ही गट फिलिंग कोणाला तरी कन्व्हिन्स करून तुम्ही त्याची मदत घेऊन किंवा त्याला काहीतरी थोडे रिटर्न्स देऊ अशा पद्धतीनं काहीतरी मॅनेज करून वी हॅड स्टार्टेड इट. सुरुवातीच्या काळामध्ये बेळगावमध्ये पण तेवढं हेल्मेट्सना मागणी नव्हती. त्या काळामध्ये काही मेट्रो सिटीज मध्ये म्हणजे डिमांड होती हेल्मेट्सना आहे ना त्यांना. त्यावेळेला तुम्ही बेंगळूरला हे ते सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे हेल्मेट स्वतः घेऊन जात होता किंवा लक्झरी बस मधून ड्रायव्हर कडून पाठवत होता? कशा पद्धतीने ती विक्रीची तुम्ही नेटवर्कचं आपल्याकडे मार्केट म्हणून स्लो ग्रोईंग मार्केट होतं. असं काय फार काय मोठं मार्केट हेल्मेटला नव्हतं. पण त्या स्लो ग्रोईंग मार्केटमध्ये सुद्धा आमचे प्रोडक्ट थोडे वेगळे असल्यामुळे थोडी डिमांड होती. आमच्याकडे प्रोडक्शन पण तेवढं नव्हतं. आमचे कॉम्पिटिटर्स हॅड व्हेरी हाय प्रोडक्शन. तर असं मेट्रोमध्ये सुद्धा नाही. इनिशियली आम्ही जेव्हा स्टार्ट करतो कुठंच नव्हतं. बेंगलोरला सुद्धा मॅन्डेटरी नव्हतं. यायचं जायचं. सो 91 मध्ये जेव्हा मी टेक ओव्हर करतो हेल्मेट मॅन्डेटरी नव्हतं बेंगलोरला.
दिल्ली वॉज मॅन्डेटरी, बट दिल्लीमध्ये ते रोड साईड हेल्मेट्स मॅन्युफॅक्चरिंग हॅड लॉट ऑफ डिमांड. इनफॅक्ट जिथं मॅन्डेटरी राहायचं तिथं लोकांना क्वालिटी आणि फक्त हेल्मेट घालायचं म्हणून घालायचं, कॅप सारखी हेल्मेट घालायची, अँड दॅट वॉज नॉट अ प्रॉब्लेम. पोलीस पकडतात म्हणून हेल्मेट घालायचं, आपल्या सेफ्टीचा विचार साठी नाही. करायचा नाही. पोलीस पकडून दंड करतील हेच अजून पण मानसिकता लोकांची दिसते. त्यामुळे आम्हाला तो असं लोकांना वाटायचं की हेल्मेट मॅन्डेटरी झाले की आमच्याकडे फारसं मोठं ऍडव्हान्टेज. आम्हाला लोक विचारायचे तुम्ही लॉबी करून गव्हर्नमेंटकडनं कंपल्सरी करायला लावता काय. इव्हन मॅन्डेटरी झालं की प्रोडक्शन पण व्हायला पाहिजे ना. रातोरात काय तुम्ही आज 25-30 हेल्मेट प्रोडक्शनला तुम्ही 100% केलं तरी 50 हेल्मेट्सच वाढले तुमचे, बरोबर. किंवा 50 हेल्मेट्स ओनली यू कॅन प्रोड्यूस. आणि 25 लाखाच्या टर्नओव्हरला तुम्ही जास्तीत जास्त 25 लाख ऍडिशनल वाढू शकाल वर्षभरात. तसं काय तो ऍडव्हान्टेज म्हणून काय नव्हता. द ओनली ऍडव्हान्टेज राहायचा त्या टाइमला की बाबा तुम्हाला ऍडव्हान्स पेमेंट मिळायचं, त्याच्या पलीकडे काय ऍडव्हान्टेज. दॅट ऑल्सो वॉज अ बिग हेल्प. असे 2-3दा आम्हाला मिळालं तर त्याचं कॅपिटल इन्फ्युजमेंट झाली इन व्हॉट एव्हर स्मॉल वे. आता तुमचं ऑलरेडी वेगा हेल्मेट हा ब्रँड मार्केटमध्ये एस्टॅब्लिश झालेला आहे, भारतामध्येच नाही परदेशामध्ये पण. तसं असताना तुम्ही नवीन आता एक्सॉर हा ब्रँड तुम्ही मार्केटमध्ये आणलेला आहे. एक्सॉर नवीन ब्रँड आणण्यामागचं कारण काय? आणखीन एक्सॉरच्या ब्रँडमध्ये तुम्ही काय काय मॅन्युफॅक्चरिंग करायला लागला? See, last few years, helmet industry has changed. When you start talking about 90s, it was commuter. Daily use करणारे ना, गव्हर्नमेंट कंपल्शन असेल, पेरेंटल कंपल्शन असेल, असे हा मार्केट होता. बेसिकली पेरेंटल कंपल्शन झालं बाय 2003-4 पासून. Educated parents started becoming educated. 90s चे parents were talking anti-helmet in front of their children also. When in 2000, in that 10, in one decade, the parents changed. They were educated. They wanted their children to wear helmet, and that was growing market. तो बाईक घेताना मुलाला सांगणार तुम्ही एक हेल्मेट तर घ्यावंच लागेल तुला. तो घालतोय नाही घालतोय हे गोष्ट वेगळी, पण हेल्मेट सेल वॉज देअर. आणि तसा तो हेल्मेट सेल वाढत गेला थोडं थोडं. आणि आमची बी कॅपॅसिटी पण आम्ही एव्हरी इयर वी वर ग्रोईंग. सायमल्टेनियसली वी वर डेव्हलपिंग लॉट ऑफ इकोसिस्टम ऑल्सो. बेळगावच्या आसपास थोडं बॅकवर्ड इंटिग्रेशन पण करत होतो. काही प्रोडक्ट आम्ही स्टिचिंग युनिट आम्ही स्वतःची घातली. जिथं अडचण येत होती त्याला आम्ही सोल्युशन. ज्या दिवशी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल त्या दिवशी तुम्हाला ग्रोथ करायला चान्सेस नसेल तर मग काय करायचं. तो आमची ते एक हॅबिट झाली की वी वर इन्व्हेस्टिंग इन इन्फ्रास्ट्रक्चर फॉर टुमॉरो, अँड दॅट कॅपॅसिटी वॉज गेटिंग युटिलाइज बिकॉज ऑफ द डिमांड वॉज ग्रोईंग. प्रोडक्ट वॉज गुड, क्वालिटी वॉज गुड, अँड वी स्टार्टेड एक्सपोर्टिंग इन 93. त्यामुळे आमचं एक्सपोजर वाढला. तिकडची क्वालिटी बघून बघून आम्ही इथे इम्प्रूव्हमेंट केली. काही international exhibitions we started participating in 2000 onwards, and now we are participating regularly. The cost also was very high. We worked on overheads. पुष्कळचे डिपार्टमेंट असतात जिथे इंडस्ट्री मिस्टेक करते, स्पेशली वेस्टेज कॅल्क्युलेट करत नाहीत. मार्जिन्स वर गुड, नो डाऊट अबाउट इट. एक्सपोर्ट्स वर स्टार्टेड 95-90s. त्यावेळेला गव्हर्नमेंटचे स्कीम सुद्धा पुष्कळ राहायचे एक्सपोर्टला, त्याचे तो ऍडिशनल प्रॉफिट राहायचा. अशी आमची कॅपिटल जशी ग्रोथ होत गेली तशी आम्ही इन्व्हेस्टमेंट करत गेलो. वी डिडंट स्पेंड एनिथिंग ऑन लक्झरी किंवा लाईफस्टाईल अँड ऑल. वी बिल्ट आवर हाऊस ऑल्सो इन 2011 और समथिंग लाईक दॅट. सो प्रायोरिटी आमची होती की बिझनेस, अँड बिझनेस असेल तर आम्ही आहे. बरोबर. हा फिलॉसॉफीमध्ये एंटायर फॅमिली वॉज स्टँडिंग बाय इट. तशी ग्रोथ होत गेली त्याप्रमाणे. आणि एक्झॉर ब्रँड ज्यावेळेला हेल्मेट्स आपण बनवले वेगा आफ्टर 2005, the market started changing for a luxury or riders create झाले, ज्यांचे पॅशनेट रायडर्स
ज्यांच्याकडे गाडी 4 असेल तरी त्याला बाईक चालवायची आहे, इन्व्हेस्टमेंट. दे वर नॉट रिलेटिंग मॅन पॉवर. आपल्या इंडियामध्ये वेन purchase power increased, what used to be Vega as an expensive helmet, it became very affordable helmet. So passionate rider could not connect with the commuter like us and regular. So we created another brand, a premium brand, where the helmet, our 2000 rupees helmet, Vega helmet, was the most expensive helmet in India till late 2010, maybe 2010 के आसपास. After that 5,000, 6,000, 10,000, 12,000 people were ready to pay whatever the price as far as your design quality is required. Good standards like US standards, American standards, ECE वगैरे जेवढे होते ते हेल्मेट्स पास व्हायचे आपले, तर त्याला प्राइस देतच होते लोक. युरोपियन स्टँडर्ड हेल्मेट वी वर मेकिंग. तर त्याच्यासाठी आम्ही ब्रँड क्रिएट केला एक्झॉर. देन देर इज ऑल्सो ऑलवेज अ लिमिट ऑफ अ मार्केट. सो एक्सपेन्शन एक्झिस्टिंग मार्केटमध्ये मोटरसायकल जॅकेट, शूज, ग्लाव्स, एक्सेसरीज ऑल्सो वी स्टार्टेड डेव्हलपिंग. स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुद्धा आहे आमचे, जॅकेट्स आणि याचं पॅन्ट्स वगैरे बनवतो. काही जॉब वर्क करून घेतो, ग्लाव, शूज वगैरे. बट वी गॉट इन टू दॅट लाईन अँड दॅट ऑल्सो इज ग्रोईंग लाईन. आता सध्या तुमच्याकडे वेगा आणि एक्सरच्या मिळून वेगवेगळ्या किती पद्धतीच्या अशा हेल्मेट्स तयार होतात? फार मोठी रेंज आहे. मोर देन 125 डिफरंट मॉडेल्स अँड दॅट कीप्स कमिंग अँड फेज आउट पण होत असतात. म्हणजे नवीन नवीन येत असतात, जुने असतात ते बाजूला होत असतात. तेवढेच हेल्मेट पुष्कळ कलर्स मध्ये, तेवढेच हेल्मेट पुष्कळ ग्राफिक्स मध्ये, प्रत्येक ग्राफिक आणि वेगळ्या कलर मध्ये. त्यामुळे एसक्यू फार मोठी आहे. आता मार्केटमध्ये बाकीच्या पण हेल्मेट्स वेगवेगळ्या ब्रँड्सच्या अवेलेबल आहेत. त्याच्या तुलनेमध्ये तुमच्या हेल्मेट्सना डिमांड तर आहेच. तुमच्या ब्रँडचं हे काय जे किंवा हेल्मेटचं जे काय वेगळेपण आहे, वेगवेगळे कलर्स असतील किंवा काही डिझाईन्स असतील, हे सगळं म्हणजे काय वैशिष्ट्य आहे तुमच्या हेल्मेटचं की ज्याच्यामुळे कस्टमर तुमच्या हेल्मेटकडे अट्रॅक्ट होतात? So I think today the best helmets that are available around the world are as good as we also can do as good as like them. So the color combination, it has to look smart. Style is also important. Safety is one part. Safety, so you cannot sell helmet without having those safety standards. In every country has their standards, so you have to meet their standards. स्टायलिश हेल्मेट, वेगवेगळ्या टाईपचे मोड्स, मॉडेल्स अँड अपग्रेडेशन हे रेग्युलर बेसिस करत असल्यामुळे पीपल लाईक आर हेल्मेट्स. आता रिसेंटलीच तुम्ही एक नवीन MOU पुण्याच्या कुठल्या तरी कंपनी बरोबर साईन केलेलं आहे की त्याच्यामध्ये काहीतरी ते एक चिप की काहीतरी इन्फॉर्मेशन QR कोड काय तर असणार आहे. व्हेरी सिम्पल, नॉट अ बिग थिंग. आपण प्रत्येक हेल्मेटला मेडिकल or is information tag, we can put it on QR code asnar. In case of emergency accidents, people can scan and see his medical report as well as inform the family, in case of the whole it is locked and all. So they were making that and we invested in that company so that becomes a आमच्या existing channel मध्ये ते सेल करू शकतो. म्हणजे आता ऑलरेडी ती हेल्मेट QR कोड असलेली मार्केटला लॉन्च झाले की पुढच्या काळामध्ये होणार? नाही, QR कोड चालू झाले, आता लॉन्च होणार रेग्युलर बेसिस. सो आम्ही ते सेल करतो तो प्रोडक्ट. पीपल कॅन पुट इट. मे बी वी विल ऍड डायरेक्टली टू ऑल हेल्मेट्स. दॅट विल बी अ फीचर दॅट वी विल लाईक टू गिव्ह, दॅट वी आर डिस्कसिंग. म्हणजे तुमच्या आता वेगळ्या हेल्मेटच्या ह्याला तर तो QR कोड येणारच. समजा माझ्याकडे दुसऱ्या ब्रँडचे हेल्मेट आहे, आणखीन मला ते इमर्जन्सीसाठी पाहिजे आहे, तर तुम्ही सेल करणार काय? देणार. यू कॅन बाय दॅट प्रोडक्ट. आता तुमच्या एकूण बेळगावमध्ये तुमचं युनिट आहे. बेळगाव सोडून आणि बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी कुठे तुमची युनिट्स आहेत? बेळगावला मॅन्युफॅक्चरिंग, बेळगावला आमचे 3 युनिट्स आहेत आणि रुद्रपूरला एक 3 युनिट्स आहेत. रुद्रपूर उत्तराखंड. हा, तिथे
The total capacity right now we have created of 35,000 helmets per day. दिवसाला दिवसाला 35,000 हेल्मेटचे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे. हम्म. सध्या आम्ही 24,000 ते 25,000 पर डे हेल्मेट मार्केट प्रोडक्शन करून मार्केटिंग करतो. सध्या एकूण किती देशामध्ये तुमचं वेगा किंवा एक्सरचं एक्सपोर्ट होत आहे? Almost 58 countries we are exporting, but little over around 50 countries we are आम्ही आमच्याच ब्रँडच विकतोय, वेगा. आणि काही कंट्रीज मध्ये वेगा जाते, काही कंट्री मध्ये एक्झॉर जाते, आणि काही कंट्री मध्ये दोन्ही ब्रँड जातात. प्लस आम्ही OEM साठी पण हेल्मेट्स बनवतो. डिफेन्स किंवा पोलीस डिपार्टमेंट ह्यांच्यासाठी काही तुम्ही म्हणजे स्पेशल मॅन्युफॅक्चरिंग किंवा काय असं काही करता? नाही, अजून नाही. We are डिफेन्स not- साठी ते काय नाही आहे. आम्ही नाही करत. आता एकूण तुमच्या सगळ्या युनिटमध्ये मिळून किती कामगार आहेत? म्हणजे तेवढ्या लोकांना तुम्ही रोजगाराची संधी दिलेली आहे. ओव्हर 4,500 असेल. त्याच्यामध्ये पण म्हणजे माझं ऑब्झर्वेशन असं आहे की सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला जाताना उद्यमबागच्या रोडवरून किंवा सिटीमध्ये बऱ्याच ठिकाणी मेन रोडवर तुमचं वेगा म्हणून स्टिकर लावलेल्या मिनी बसेस बऱ्याच जात असतात आणि त्या बसेसमधून महिला असतात. ह्या महिला स्टाफ्सना तुम्ही प्राधान्याने तुमच्या ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणखीन त्यांच्या अगदी गावापासून तुमच्या युनिट पर्यंत त्यांना घेऊन जायची, पोचवायची सोय केलेलं आहे. हे महिलांना तुम्ही प्राधान्याने कशा पद्धतीने काम देऊन त्यांना ट्रेन केलेलं आहे? आमच्याकडे पुष्कळचं काम असं आहे जे महिला करू शकतात. तर महिलांना तुम्ही जर 8 hours एंगेज करणार आणि जर त्यांना बाहेरनं बोलवायचं असेल तर त्यांनी बसनं वगैरे यायला आणि परत जायला, त्या टोटल टाइम विल गो 10 to 11 hours एव्हरी डे. जर विलेजेसनं जर घेऊन असेल, आम्ही त्यांना बसची फॅसिलिटी देऊन आणि घेऊन जाऊन अर्ध्या तासात ते लोक पोहोचतात आणि अर्ध्या तासात घरी जातात. आणि त्यांना दे हॅव फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज ऑल्सो. जर फास्ट स्ट्रेसमध्ये जर लोक काम करतात तर एफिशियन्सी पण येणार. दॅट इज वन फॅसिलिटी वी गिव्ह. आणि आम्ही ट्राय करतो की अशी कामं आपल्याकडे जर असतील ज्यांना महिलांना देऊ शकतात तर फर्स्ट प्रेफरन्स त्यांना द्यायचं. माणसांसाठी पुष्कळचे ऑप्शन्स आहेत. महिलांना लिमिटेड स्कोप असेल तर फर्स्ट प्रेफरन्स. डिझेबिलिटी ज्यांना आहे, आमच्याकडे असे पुष्कळचे काम आहे जे काय म्हणतात त्याला, डिफरंटली चॅलेंज लोकांसाठी आहेत. तो ऐकू शकत नसेल, बोलू शकत नसेल, पण काम करू शकतो, तर ती कामं त्यांना द्यायची. तर आम्ही प्रिफर करतो त्यांना द्यायला. तर ते ऍटलिस्ट जो एक स्पेस आहे जिथं त्यांना अवेलेबिलिटी आहे तो तरी त्यांना अपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे. समटाइम्स दे आर इक्वली एफिशियंट ऑल्सो. आणि 5-10% कधी कुठे इनएफिशियन्सी असेल तरी आय थिंक ॲज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी वी शुड गिव्ह द चान्स. साधारण महिला स्टाफची संख्या किती आहे तुमच्याकडे? आय थिंक 50% तर 50% महिलांनाच तुम्ही प्राधान्य. असेल. महिला कामगारांच्यासाठी काही त्यांना विशेष आरोग्य सुविधा किंवा असं काही आमच्या HR त्यांच्यासाठी रेग्युलर हेल्थ रिलेटेड प्रोग्राम्स करतात. काय पुष्कळचे विलेजेस असल्यामुळे त्यांचा एक्सपोजर नसतो. सो लॉट ऑफ प्रोग्राम्स त्यांच्यासाठी रेग्युलर असतात. महिला रुरल एरियातूनच येतात तुमच्याकडे. आणि त्यांचं एक्सपोजर रिलेटेड विथ हेल्थ इज व्हेरी लिमिटेड. असं पूर्वी तर होतच. तर रेग्युलर बेसिसमध्ये आम्ही तेवढं ओपन, पण रेग्युलर प्रोग्राम चालू असतात. आमच्याकडे ट्रेनिंग प्रोग्राम्स देतो आम्ही त्यांच्यासाठी आमच्या प्रोडक्ट्सच्या अलावा सुद्धा. आणि वी कीप अपग्रेडिंग देम, क्लिनलीनेस याच्यासाठी. आपली फॅक्टरी पण त्यांना शिकवताना हे सांगतो की तुम्ही तुमच्या घरचं पण तेवढंच लक्ष ठेवायला पाहिजे. हेल्थ इज इम्पॉर्टंट. लेडीज इश्यूज आर मेनी. क्रशची बी प्रोव्हिजन आहे. काही ज्यांचे लहान मुलं असतात आणि क्रश मध्ये ठेवू शकतात. ओके ओके, ती पण इथं तुम्ही व्यवस्था केलेली आहे. ऑफकोर्स दॅट इज मॅन्डेटरी ऑल्सो, बट वी वर डुईंग फ्रॉम बिगिनिंग ऑल्सो. ओके. एंड ऑफ द डे वी ऑल्सो नीड मॅन पॉवर. And if we can give them in a better way, it is always good. आता रोड ऍक्सिडेंटचं प्रमाण तर भारतामध्ये भरपूर वाढलेलं आहे. त्याला कारणं बरीचशी आहेत. म्हणजे जे काय स्पीड आहे, परत हेल्मेट न वापरणं आहे,
तर मग तुमच्याकडून बरेच जण म्हणजे लाखो हेल्मेट हे लोकांनी विकत घेतलेले आहेत. असं काही तुमच्याकडे कस्टमरचा फीडबॅक आहे की बाबा आणखीन दिलीपजी तुम्ही जे काय हेल्मेट तुमची आम्ही घेतलो त्याच्यामुळे आज माझा जीव वाचला? पुष्कळशी ईमेल येत असतात, लेटर्स येत असतात. काही लोक स्वीट्स पाठवतात. काही लोकांचे पेरेंट्स पास होता तर येऊन थांबून पण गेले, फक्त तेवढं सांगायला आलो होतो. असे तो आम्हाला सर्वात मोठा फील गुड फॅक्टर आहे. हाच बिझनेस आहे, बिझनेस इज ग्रोईंग, रेव्हन्यू येत असतो, प्रॉफिट होत असतं. हा जो फॅक्टर आहे लाईफ वास्तव फीडबॅक आणि त्याचा फीडबॅक येतोय आणि त्याचे जे ब्लेसिंग्स आहेत ते फार आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. म्हणजे यंग जनरेशनचं तरी आम्ही एस्पेशली बघितलेलं आहे की काही ठिकाणी तरी हेल्मेटचे म्हणजे भारतामध्ये पण आहे, परदेशामध्ये पण मी बघितलेलं आहे की वेगाच्या ह्याच्यामध्ये ते एवढ्या स्पीडनी मारतात की त्यांचं गाडीवरचं कंट्रोल सुटून जाऊन कुठंतरी आदळतात आणि त्यावेळेला त्यांचं डेथ. तर मग त्या पद्धतीने म्हणजे हे असे वेगाचा अतिरेक हे ते टाळण्यासाठी तुम्हाला काय म्हणजे काय उपाययोजना करावी किंवा काय काळजी घ्यावी किंवा सरकारने काही नियम आणखीन कडक करायला पाहिजेत असं मला वाटतं? गव्हर्नमेंट रेग्युलर बेसिसवरती हेल्मेट किंवा सेफ्टी प्रॉपर ड्रायव्हिंग वरती, रोड सेफ्टीवरती प्रोग्राम्स होत असतात. पुष्कळचे एनजीओज असतात, क्लब्स असतात, हे लोक बी करत असतात आणि आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांना सपोर्ट करतोच. आणि अवेअरनेस पुष्कळ आहे हो, वाढलाय आणि वाढत चाललाय. पण माइंडसेट हा माणसाचा असा आहे की काय सांगता येत नाही. मी जर काय म्हणतोय, तो फास्ट जो चालवतोय ठीक आहे, त्याला काहीतरी थ्रिल आहे, तो चालवतोय. तो किती स्टुपिड माणूस असतो जो त्याच्या मागे बसलेला असतो, त्याला काय थ्रिल, तो कसा अलाव करतोय की आपली लाईफ रिस्क घ्यायला. सर्वात मोठं सरप्राईज तो आहे. मूर्खताची एक लिमिट असते. ठीक आहे, माणूस चालवतो, त्याला काय तर गडबड असेल, समथिंग मस्ट बी गोइंग इन हिज माइंड, काय तर असू शकतंय. पाठीमागे बसणाऱ्या माणसाला म्हणजे केवळ मजा म्हणून पण स्पीड बरोबर कॉम्पिटिशन करू नये. मी चालवणारा काहीतरी करतो, करू नयेच. आय एम नॉट ऍडव्होकेटिंग, ते करायला पाहिजे. पण जो पाठीमागे त्याचा मित्र बसतात तो काय करतो, बरोबर आहे, त्याच्यासाठी काय तो त्याचं एवढं तर सांगू शकतो, रे बाबा मला हळू नाही तर तुला असं वाटतं मी तुझ्या गाडीवर बसत मी उतरतो, तू जाऊन टाक. तुम्ही बघते पाठीमागे बसलो तर तुमच्या गाडीसमोर किती असं असं करत फिरत जातात लोक. ते गाडी मारत असलेलं बघितलं तर आम्हाला भीती वाटते. खरं ते अगदी बिंदास झिकझॅक गाडी मारत जातात, ट्रकला ओव्हरटेक करतात, बसला ओव्हरटेक करतात. आता हा चाकाखाली जातोय काय वाटतंय खरं आणि काढून जातात. खरं घरातल्या लोकांचा पण आपली वाट बघत असतात, हे लोक विचार करत नाही. आता हे सगळे हेल्मेट जे आहेत हे सगळे मोठ्यांच्या म्हणजे एल्डर लोकांच्यासाठी आहेत, तरुणांच्यासाठी आहेत. आता लहान मुलं सुद्धा एस्पेशली आता महिलांचं पण टू व्हीलर हे ते चालवायचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. मग काही वेळेला आता मुलांना शाळेला सोडायला जात असताना महिला मुलाला किंवा मुलीला आपल्या गाडीवर मागं घेऊन बसलेले असतात, जात असतात. ऍक्सिडेंट हे ते पण होत असतात. हे रेग्युलरचं रुटीनच आहे हे सगळं. त्याच्यामुळे आता लहान मुलांच्यासाठी तुम्ही काही हेल्मेट्स मॅन्युफॅक्चरिंग ऑलरेडी केलेली आहे की पुढच्या काळामध्ये करावी असं तुम्हाला वाटतं? आता सर्वात पहिला तर लेडीज हेल्मेट्स वापरायला चालू केलेत, पुष्कळ वर्ष झाले. आणि त्यांच्या वी हॅव सम मॉडेल्स दॅट एक्सक्लुसिव्हली सूट्स टू द लेडीज. बायकांसाठी मॉडेल्स आहेत, ते तो फार मोठा मार्केट झालाय. टू व्हीलर चालवणारे जेवढे मेन असते तेवढे वुमेन पण आहेत. लास्ट फ्यू इयर्स पासन चिल्ड्रन हेल्मेट इज ऑल्सो कमिंग इन डिमांड अँड दॅट इज वेअर वी ऑलरेडी हॅव कपल ऑफ 2-3 मॉडेल आहेत मुलांसाठी सुद्धा. म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही लहान मुलांच्यासाठी हेल्मेट आणलेले आहे? येस येस. साधारण म्हणजे किती वयापासून किती वया गटापर्यंतच्या ना की असं एक स्टँडर्ड? 3-4 वर्षापासून मुलांना पासून तुम्ही सगळ्या एज ग्रुपसाठी हेल्मेट्स आहेत.
म्हणजे पेरेंट्स आर बिकम स्मार्ट नाव. आता त्याने आणि safety जागरूकता पण निर्माण झाली भयंकर वाढलेली आहे. जसं 100% तर सांगू शकत नाही वाढले म्हणून, आणि वाढले असेल तर इम्प्लिमेंटेशन बी कमी आहे. म्हणजे मुला ऍक्सिडेंट होणार, मुलाला गाडीवरती घेऊन जायचं विदाउट हेल्मेट इज डेंजरस, हे तर बेसिक कॉमन सेन्स सगळ्यांनाच असू शकते. पण today's time lot of people are using, not many, I mean not 100%, but many are using. आणखीन एक मला तुमच्या कंपनीबद्दल एक चांगली गोष्ट जाणवली, म्हणजे की तुम्ही महिलांना पण तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये 50% काम दिलेलं आहे. त्याच्याबरोबर फिजिकली हँडिकॅप्ड लोकांना पण तुम्ही प्राधान्याने इथं काम देता. तर त्यांना कशा पद्धतीचं तुम्ही इथं काम देता? आणखीन म्हणजे त्यांना काही वेगळ्या सवलती मिळतात किंवा त्यांच्यासाठी वेगळं तुम्ही ट्रेनिंग देता, किंवा त्यांना काम येत नसेल तर तुम्ही ते शिकवून त्यांना इथं ट्रेन करता, किंवा त्यांना त्यांच्या ह्याला शारीरिक ह्याला शोभेल किंवा त्यांना जमेल अशा पद्धतीची तुम्ही कामं इथं देता? तर पुष्कळ असे काम आहेत जिथं सेमी स्किल इज गुड इनफ, हे माणूस शिकू शकतो इझिली आणि करू शकतोय. माणसाच्या इंटरेस्टवरती आहे, माणूस काही करू शकतो इंटरेस्ट असेल तर. मग तो फिजिकली चॅलेंज असू दे, लेडीज असू दे किंवा काय, आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम देतो, ते ट्रेन करतो त्यांना, मगच त्यांना प्रोडक्शनमध्ये देतोय. आणि प्रोडक्शनमध्ये पण जायच्या आधी त्यांच्याकडे मॉनिटरिंग होतो. त्यामुळे इट्स अ प्रोसेस जे फॉलो करतो. आता भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन नवीन उद्योग सुरू व्हायला लागलेले आहेत. नवीन स्टार्टअप हे ते पण सुरू व्हायला लागलेले आहे. तर आता नवीन स्टार्टअप सुरू करणाऱ्यामध्ये तरुण मुलांची संख्या भरपूर आहे. तरुण मुलं असतील किंवा मुली असतील, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स असतील किंवा MBA केलेले पण असतील. तर मग हे नवीन जे काही स्टार्टअप सुरू करणारे आहेत, आज तुमचा हेल्मेटच्या ह्याच्यामधला अनुभव जर बघितला तर त्याच्यामध्ये संशोधन आहे, त्याच्यानंतर मार्केटिंग आहे, फायनान्स आहे, HR आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही अगदी चांगलं ज्ञान घेतलेलं आहे. इंटरनॅशनल मार्केटचं तुम्ही अभ्यास केलेला आहे. तर नवीन स्टार्टअप करणारे जे तरुण तरुणी आहेत, त्यांनी कशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये स्टार्टअप सुरू करावा, आणखीन काय केलं तर ते यशस्वी होतील असं तुम्हाला वाटतं? नाही, आता पुष्कळ गोष्टी आहेत, नवीन नवीन रोज येत असतात. हे यंग लोकांकडे रोज आयडिया येत असते, आयडियाज पण येतात त्यांच्याकडे. काही स्टार्टअप सक्सेस होतात, काही होत नाही. तसं चांगली आयडिया असेल तर त्यांनी थोडं मेंटरिंग घ्यावं. एक्सपिरियन्स इंडस्ट्रियलिस्ट किंवा असेल त्यांच्याकडे जाऊन क्वेश्चन्स करायची, त्यांचा अनुभव विचारायचं, कुठं फेल व्हायची चान्स. आय थिंक जेवढे ओपन असतील लोक डिस्कशनला, तेवढं त्यांची सेफ्टी होते. आता फंडिंग अवेलेबल आहे तरी सुद्धा फेल होतात. मोठमोठे कंपनी क्रिएट करतात, मोठे फंड्स घेतात, ते पण बस्ट होतात. आता तिथं पण चांगले पण सगळीकडे ते इज लाईक ओव्हर हेड्स काय आहेत काय नाही हे सगळं मॅनेज केलं पाहिजे. हाऊ यू कॅन कीप युअर बिझनेस इन प्रॉफिटेबल इन डे वन. हे कसं आहे, इट्स ऑल अबाउट individual, what he wants to be. And if he has decided to grow his company, very easy, a few small basic things, जैसे मेंटरिंग मी सांगितलं, मेंटरिंग घ्यायचं, एक्स्ट्रा एक्सपेन्स न करता 4 लोकांची डिस्कस करून पायलट प्रोजेक्ट करून सक्सेस. अँड फायनली बघा, तर ग्रोथ यू हॅव टू प्लॅन हाऊ यू वॉन्ट टू डू इट. वी प्लॅन व्हेरी सिस्टमॅटिक ग्रोथ. थोडं फंड वाढवायचे तर त्याला इन्व्हेस्ट करत जायचं, तर मल्टिपल होतो. स्टार्टिंगच्या जर्नीमध्ये तुम्हाला थोडं त्रास होतं, पण नंतरला इट बिकम्स व्हेरी इझी मॅनेजमेंट अँड यू कॅन अफोर्ड एव्हरीथिंग. स्टार्टअप सुरू करताना तरुण पिढीने म्हणजे कुठल्या महत्वाच्या गोष्टी टाळायलाच पाहिजेत? टिल दे आर नॉट सक्सेसफुल, दे शुड नॉट बी वेस्टिंग मनी, असं मला वाटतं. ओके. ऍडव्हर्टाइजमेंट बी करायचं, इकॉनॉमिकल वे ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट करा. यू प्रेझेंट युअर प्रोडक्ट
in a different way. People will like it. Digital marketing. And we never spend big money for marketing. We showrooms decor केले, तिथे आल्यानंतर आमचं शेवटी प्रोडक्ट, आज ऍडव्हर्टाइजमेंट इज इम्पॉर्टंट, पण प्रोडक्ट तुमचं विकलं जाणार ना. जगामध्ये किती देशामध्ये तुमच्या हेल्मेटचं एक्सपोर्ट होतं आणि कुठल्या कुठल्या देशामध्ये एक्सपोर्ट होतं, आणि तिकडची म्हणजे मार्केटची स्थिती काय आहे? हेल्मेट, टू व्हीलर वर्ल्ड वाईड सगळीकडे चालतं. कंट्रीज लाईक युरोप अँड USA, जिथं कार सगळ्यांकडे असते, तिथं लक्झरी किंवा पॅशनेट रायडिंग पुष्कळ आहे. ह्यूज सेल्स आहे तिथं सुद्धा. तसं कुठल्या कंट्रीमध्ये सेल हेल्मेटचा नाही असं नाहीये. मार्केट इज बिग वर्ल्ड वाईड. तर त्यामुळे वी आर नाव स्टार्टेड एक्सपोर्टिंग इन अ बिग वे. म्हणजे इट्स अ ग्रोईंग मार्केट फॉर अस. आता सध्या कुठल्या कुठल्या देशामध्ये जातात तुमचे हेल्मेट्स? आम्ही मार्केटिंगसाठी स्वतःचं ऑफिस केलंय आणि एक वेअरहाऊस घेतलंय. एक कंपनी टेक ओव्हर केली स्पेनमध्ये स्पेनमध्ये आणि एक कॅनडामध्ये. आम्ही इथून माल तिथं पाठवून तिथून डिस्ट्रीब्युशन डायरेक्ट करतो. वी आर ट्राइंग टू क्रिएट आवर ओन ब्रँड, क्रिएट आवर ओन डिस्ट्रीब्युशन चॅनल वर्ल्ड वाईड. दिस इज द गोल ऑफ वेगा नाव. मोर देन 50 कंट्रीज ऑलरेडी एक्सपोर्ट करतोय इन आवर ओन ब्रँड. ओईएम वगैरे जर धरला, काही लोक कंट्रीज मध्ये अजून आमचं ब्रँड गेले नाही, पण ते अनेक 7-8 कंट्रीज असतील. मतलब यू कॅनॉट कॉल दॅट वी आर एक्सपोर्टिंग, बट इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी. एखादा शिपमेंट गेली एका वर्षात अशी. बट 50 कंट्रीज आर नाव दॅट वी आर रेग्युलरली, मतलब डिमांड आले, विकालोय, परत ऑर्डर्स आले. म्हणजे परदेशामधल्या अशा काही कंपन्या आहेत की काय बाबा, की त्यांचा तिथं ब्रँड आहे, तर ते तुमच्याकडून मॅन्युफॅक्चरिंग करून घेतात, असं पण आहे? म्हणजे परदेशामध्ये विकल्या जाणाऱ्या दुसऱ्या ब्रँडच्या हेल्मेट, अमेरिकन कंपनी आहे, त्यांना आम्ही बनवून देतो. जर्मन कंपनी आहे. जर फ्यू साऊथ अमेरिकन कंपनी ते आपल्या ब्रँडवरती बनवून घेतात. आता रिसेंटली बेळगाव पोलीस कमिशनरेटने हेल्मेट सप्ताह ऑर्गनाईज केलेले होते. त्याच्यामध्ये म्हणजे त्यांचं ऑब्झर्वेशन असं आहे की more than 91% रायडर्स हॅव स्टार्टेड युजिंग हेल्मेट. तर मग ते हे 100% व्हायला पाहिजे. तर हे 100% होण्यासाठी म्हणजे कशा पद्धतीने आणि काय करायची गरज आहे असं तुम्हाला वाटतं ऍज अ हेल्मेट मॅन्युफॅक्चरर? See, those 10% केअरलेस पीपल आहेत. बाहेरच्या लोकांना, आमच्या ऑफिसच्या स्टाफमध्ये सुद्धा मी कधी बघतो विदाउट हेल्मेट दिसतात. आम्ही पेनाल्टी लावतो. म्हणजे तुमच्या स्टाफने जर विदाउट हेल्मेट फिरलं तर दंड? हो. कुठे जर आम्ही बघितलं की त्याला मी मागच्या वेळी 500 रुपीज त्याला पेनाल्टी लाव, 1000 रुपये पेनाल्टी लावतो. त्याच्याला फोन करून मग ते एक्सेप्ट इट. हेल्मेट असं की सो इट्स अ माइंडसेट. कधी कधी विसरून जातो, म्हणतो अरे सर मी चुकून विसरलो. जसं शूज घालायची सवय, त्याची हेल्मेट घालायची सवय घातली पाहिजे माणसाला. म्हणजे तुम्ही आता दंड केल्यानंतर तुमचा स्टाफ कोण असेल पुढच्या काळामध्ये वापरायला सुरू करतोय की आणि काय कारण देतोय की विसरलो किंवा आज गडबडीमध्ये आलो? स्मॉल पर्सेंटेज आहे, मी एक्झाम्पल दिलं, पण अगदी अजूनही नेग्लिजंट तुम्ही बघू शकता. आज द कॅज्युअल बेलगामच्या या पॉडकास्टमध्ये आपण सहभागी झाला. आणखीन वेगा हेल्मेटच्या स्थापनेपासून आज जे काही 50 पेक्षा जास्त देशांना तुम्ही हेल्मेट एक्सपोर्ट करत आहे, परत संपूर्ण देशामध्ये पण हेल्मेटचं जे मार्केट आहे तिथं आपला तुम्ही एक वेगळा प्रेझेन्स निर्माण केलेला आहे. एक्सर हेल्मेट ह्या नवीन प्रीमियम ब्रँड पण तुम्ही मार्केटमध्ये आणलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता तुमचं नेक्स्ट जनरेशन जे आहे, सेकंड जनरेशन, ते पण आता या हेल्मेटच्या बिझनेसमध्ये येऊन पुढच्या काळामधली जी काही चॅलेंजेस आहेत ती ऍक्सेप्ट करायला तयार आहेत. आणि आजवरचा तुमचा जो वेगा हेल्मेटचा प्रवास आहे इथपर्यंतचा, अगदी संघर्षाच्या काळापासून आज एका
लेवलला उंचीवर येऊन पोहोचलाय तुम्ही. तो प्रवास यशस्वीपणे तुम्ही आज आमच्या या पॉडकास्टमध्ये मांडला. सगळ्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर दिला. याबद्दल द कॅज्युअल बेलगाम तर्फे मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. जर्नी इथपर्यंत आणणं एक पार्ट आहे. पुढचं काय आणि बोलायचं असेल तर सस्टेन, बोला. याला सस्टेन करणं, फ्युचर मध्ये ह्याला आणि काय ग्रोथ करता येते हे सुद्धा एका इंडस्ट्रियलिस्टला प्लॅन केलं पाहिजे. दॅट इन्क्लुड्स हाऊ यू कॅन ब्रिंग इन युअर सेकंड जनरेशन, हाऊ यू कॅन मोटिवेट, तुमचा स्टाफ कसा असतो. पण 30-35 इयर्स आमचे झाल्यानंतर सगळं टेक्नॉलॉजी बदलली, थॉट प्रोसेस बदलला आहे. तर नवीन जनरेशन जर त्यांनी इनपुट देऊन त्याच्याबरोबर आपण काम केलो तर कदाचित आय कांट टॉक अबाउट व्हॉट विल गोइंग टू बी फ्युचर, बट वी वर्क ऑन टू इट. एनिवे, थँक्यू सो मच. होप our journey becomes some inspiration to some people. जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा पॉडकास्ट पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणखीन ज्याच्यामुळे आज जे काही आपण पेपरमध्ये बातमी वाचतो की बाबा हेल्मेट घातला असता तर त्याचा जीव वाचला असता, तर त्या लोकांच्या पर्यंत, सगळ्यांच्या पर्यंत हे वेगा हेल्मेटचे हे जे काही पॉडकास्ट आहे ते जायला पाहिजे. आणखीन 100% लोकांनी दुचाकी चालवताना, मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करायला पाहिजे. हा संदेश लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा 100% प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्याला वेगाची पण साथ मिळालेली आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.